रामकी कंपनीभोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत गुरुवारी कोसळली. सुरक्षा भिंतीवर लिचरचा भार येऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असूनही निष्काळजीपणामुळे ही भिंत कोसळल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि या अनुषंगाने योग्य उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता गावकऱ्यांसोबत एक समिती नेमावी अशी सूचना त्यांनी केली. यानुसार येत्या सोमवार किंवा मंगळवारी पनवेल महापालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत बैठक होणार आहे. तळोजा MIDCसह मुंबई परिसरातील कंपन्यांच्या रासायनिक कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे काम रामकी ग्रुपची मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी करते. 2 वर्षापूर्वी येथील प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी कंपनीभोवती सुरू केलेल्या उंच सुरक्षा भिंतीला विरोध केला होता. सिद्धी करवले येथील स्थानिकांनी आंदोलन केले होते. वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेली भिंत गुरुवारी कोसळली. सिद्धी करवले गावात जाणाऱ्या एकमेव रस्त्याला लागून असलेली भिंत कोसळल्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. कंपनीतील रसायनयुक्त लिचरचा भार भिंतीवर टाकल्यामुळे ती कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सुरक्षा भिंतीवर लिचरचा भार येऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असूनही निष्काळजीपणामुळे स्थानिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप यावेळी करत नागरिकांनी पोलीस उपायुक्त, MIDC प्रदूषण नियंत्रक मंडळ आदींकडे तक्रार केली आहे. साधारणतः 30 ते 35 फूट उंचीच्या भिंतीवर कचऱ्याचा मोठा लोड आल्याने ही घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी या संदर्भात काळजी न घेतल्यास भविष्यात या ठिकाणी मोठे अपघात घडू शकतात. 100 एकरमध्ये ही कंपनी कार्यान्वित आहे. रासायनिक आणि वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करून विघटित केला जातो. मात्र कंपनीकडून नियम पाळले जात नसल्याचा आरोप अनेक वेळा केला गेला आहे. संरक्षण भिंत कोसळल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी मंगळवारी भेट दिली. या ठिकाणी जिथे भिंत पडली तेथे भिंतीचा आणखी भाग पडण्याची शक्यता असल्याने त्या संदर्भात त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरीश केणी, रविकांत म्हात्रे, माजी सरपंच गोपीनाथ पाटील, संतोष पाटील, रमेश मडवी, सुरेश पोरजी, माजी सरपंच विष्णू मडवी, संतोष मडवी, वासुदेव मडवी, राजेश महादे यांच्यासह मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.